मित्रांनो नमस्कार. सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13 मे 2025च्या अनुषंगाने माहिती नोंदवण्याबाबत फॉर्म स्कूल पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉग इनला उपलब्ध झालेले आहेत आणि विद्यार्थी सुरक्षिततेच्या बाबत फॉर्म कसा आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती भरायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व सचिन गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत. जर आपण ही माहिती मोबाईलवर भरणार असाल तर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करून डेस्कटॉप साइट असं निवडून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या स्क्रीन प्रमाणे आपली स्क्रीन दिसेल. व्हिडिओतील स्टेप्स फॉलो करून आपण हा फॉर्म पूर्ण करू शकता. इथे आल्यानंतर आपल्याला जी सरळची वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in किंवा एज्युकेशन महाराष्ट्र असं सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसते यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला जी सरळची नेहमीची आपली वापरातली जी वेबसाईट आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसेल. इथे आपण मराठी किंवा इंग्लिश या दोन्ही प्रकारे माहिती पाहू शकता. इथे इंग्लिशला जर क्लिक केलं तर इंग्लिशमध्ये येईल, इथे मराठीला जर क्लिक केलं तर आपल्याला ही माहिती मराठीमध्ये दिसेल. आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे मुख्य पृष्ठ, सरळ विषयक आणि विभागीय लिंक असा ऑप्शन दिसतो. या डिपार्टमेंटल लिंक्स किंवा विभागीय लिंक्सला जर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विद्यार्थी पोर्टल, स्कूल पोर्टल, कर्मचारी पोर्टल असे विविध पोर्टल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्यातील आपल्याला स्कूल पोर्टल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. स्कूल पोर्टलला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेजमध्ये एक स्कूल पोर्टलची लिंक किंवा डॅशबोर्ड आपल्याला ओपन होईल. इथे आल्यानंतर आपल्याला आपल्या स्कूल पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून कॅप्चा इमेज भरून लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे जर आपण यापूर्वी स्कूल पोर्टलचा पासवर्ड बदललेला नसेल तर आपण इथे जुन्याच पासवर्डनं लॉग इन करायचं आहे. आपण यापूर्वी जे लॉग इन केलं किंवा आपल्याला पासवर्ड बदलायसाठी आला तो स्टुडंट पोर्टलच्या पोर्टलसाठी आपण डिफॉल्ट पासवर्ड टाकून लॉग इन केलेला आहे. परंतु इथे लॉग इन करताना आपल्याला समस्या येऊ शकतात. तर त्यासाठी आपण जो स्कूल पोर्टलचा यापूर्वीचा जो जुना पासवर्ड आहे त्यानेच लॉग इन करायचा आहे, कारण हा पासवर्ड बदलण्यासाठी आपल्याला आलेला नाही. आपण फक्त स्टुडंट पोर्टलवरील पासवर्ड आपल्याला बदलायला येतो. त्यामुळे जुनाच जो स्कूल पोर्टलचा पासवर्ड आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येईल. आपण अशा पद्धतीनं आपल्या स्कूल पोर्टलच्या वेबसाईटवर येऊयात. इथे आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डिस्प्ले किंवा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डच्या उजव्या कोपऱ्याला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षा फॉर्म इथे न्यू यावर आपल्याला असा एक टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतोय. इथे यापूर्वीही आपण जून महिन्यामध्ये प्रवेशोत्सव उपक्रमाची एक लिंक याच स्कूल पोर्टलवरून भरलेली होती. त्याच्याच वरती हा विद्यार्थी सुरक्षा फॉर्म आपल्याला दिसतोय. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं विद्यार्थी सुरक्षा फॉर्म दिसायला लागेल. आपल्या शाळेचं नाव आणि इथे सूचना दिलेल्या आहेत पहा. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेनं विहित कालमर्यादेत भरणे अनिवार्य आहे. प्रत्येक बाबीची सर्व 60 संक्षिप्त उत्तरं लिहिणे अनिवार्य आहे. आवश्यक असेल तेथे थोडक्यात माहिती नमूद करावी. माहिती प्रथम सेव्ह करायची आहे आणि त्यानंतर फायनलाइज करायची आहे. माहिती सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकतात किंवा दुरुस्त करू शकतात. माहिती फायनलाइज केल्यानंतर तुम्ही माहितीत बदल करू शकणार नाही. तर ह्या 6 सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि इथे अनुक्रम निहाय इथे 1 ते 60 प्रश्न किंवा 1 ते 60 प्रश्नांचा तपशील आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता या ठिकाणी सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत व्हॉट्सअप, ईमेल, इतर माध्यमांमार्फत पोहोचवला आहे का? आता आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम होय या टॅबला क्लिक करायचं आहे आणि नंतरच या चौकोनात क्लिक करून आपल्याला आपण विद्यार्थी सुरक्षिततेचा शासन निर्णय आहे तो पालकांपर्यंत पोहोचवला आहे की नाही यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. आता आपल्याला इथे होय या टॅबला क्लिक करून आपण होय आणि इथे किमान 200 अक्षरं पाहिजेत. तर त्यासाठी इथे होय ला क्लिक करून आपण इथे पुढे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत किंवा व्हॉट्सअप, ईमेलद्वारे आपण या मेसेज किंवा हा GR
पोहोचवलेला आहे. आता हे भरण्यासाठी एक सोपं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी याच माहितीची या कॉलममध्ये जी माहिती भरायची आहे यासाठी एक वर्ड फाईल आपण तयार केलेली आहे. तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या ग्रुपला जॉईन करायचं आहे. याची ग्रुपची जॉईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. त्या ठिकाणावरून आपण वर्ड फाईल असं कमेंट्स करायचे आहे. ते ग्रुपवर ही फाईल आपण देणार आहोत आणि या ठिकाणावरून आपण फक्त कॉपी आणि पेस्ट जर केलं तर आपण इथून कॉपी करायचं आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला माहिती भरत असताना कोणत्याही पद्धतीचा कॉमा किंवा कोणत्याही पद्धतीचे चिन्ह या ठिकाणी लागणार नाही. त्यामुळे कॉपी करताना जर समजा इथे जो कॉपी समोरचा जो 1 नंबरचा कॉलम आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे जेणेकरून तो सेव्ह होईल. तर जर इथे कुठल्याही पद्धतीचे चिन्ह असेल तर ते या कॉलम मध्ये चालणार नाही. त्यासाठी चिन्ह विरहित आपल्याला मेसेज किंवा जे काही आपलं अक्षरी रूपात जे वर्णन आहे ते आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे किंवा वर्ड फाईल मधून कॉपी करायचं आहे. फक्त कॉपी करताना जर इथे 1 हा अंक जर आला, समजा हा कॉपी करताना हा 1 अंक जर आला तर तेवढा फक्त कट करून आपल्याला इथे भरायचा आहे. तर आपण ती माहिती इथे पेस्ट करायची आहे. सर्व प्रश्न इथे वाचायचे आहेत. 2 नंबरचा जो तपशील आहे, विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक आणि तो जो याचं वाचन जे आहे ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे का, याला देखील होय करायचं आहे. आता यातील काही मुद्दे असे आहेत की ते आपल्याला करायचेच होते, करावा लागणार आहे आणि केले नसतील तर या तपशिलातील प्रश्न निहाय संख्येनुसार आपण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपले जे शालेय पोषण आहार कर्मचारी किंवा शाळेतील इतर ज्या सर्व कर्मचारी आहे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे आणि त्यांना हे सगळं वाचन करून दाखवायचं आहे. तर इथे या पद्धतीनं होय करायचं आहे आणि दिलेला रिमार्क आपण कॉपी करून पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुढे 3 नंबरचा जो तपशील आहे, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना माहिती देण्यात आली आहे का? होय, याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर 4 नंबर, शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोक्सो, ई बॉक्स व चिराग या ऍपवर करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे का? आता इथे जो चिराग नावाचा जो ऍप आहे त्याबाबत आपण एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवणार आहोत. परंतु त्या ऍपवर जी माहिती आहे ती तक्रार कशी करायची याबाबत विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती द्यायची आहे. दिलेली नसेल तर आपण ती माहिती प्राप्त करायची आहे. लवकरच याबाबतचा एक नवीन व्हिडिओ आपल्याला अपलोड होईल. त्या माहितीतून आपण सर्वांना या बाबतीत सांगायचं आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे ह्याचाही रिमार्क दिलेल्या वर्ड फाईल मधून कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर 5 नंबर, टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 शाळांनी एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला आहे का? आता आपल्याला हा जो चाइल्ड टोल फ्री क्रमांक आहे याचा सुद्धा एक चार्ट बनवायचा आहे, एक त्याचा फ्लेक्स बनवायचा आहे आणि तो फ्लेक्स आपल्याला शाळेच्या दर्शनी भागात चिकटवायचा आहे. सध्या कुणी केला नसेल तर तात्पुरता तो बनवायचा आहे आणि तो लोगो लावायचा आहे. त्यानंतर होय म्हणायचं आहे आणि तो लोगो लावलाय याच्या संदर्भात जे वर्णन दिलेलं आहे ते इथे कॉपी पेस्ट करायचं आहे. त्यानंतर टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 1098 वर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात आलेली आहे का? तर या बाबतीतली माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यायची आहे. त्या माहितीवर, त्या टोल फ्री क्रमांकावर माहिती कधी देता येईल, कोणत्या वेळेत ती माहिती देता येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्या संदर्भात आपण त्या चिराग ॲपचे जे व्हिडिओ करणार आहोत त्यामध्ये ही संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. सध्या ही माहिती आपल्याला फक्त अर्जंटली फास्टमध्ये भरायची आहे. यासाठी 28 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ही माहिती पूर्ण करा असे आपल्याला ऑफिस किंवा कार्यालयाकडून मेसेजेस आलेले आहेत. त्यामुळे आपण फक्त फॉर्म कसा भरायचा याबाबत माहिती पाहत आहोत. त्यानंतर 7 नंबरचा जो तपशील आहे, शाळेमध्ये अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे का? आता होय, शाळेमध्ये अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. आपण अनोळखी व्यक्तीला आपल्या किंवा फेरीवाले असतील यांना आपल्या शाळेमध्ये प्रवेश देत नाही. त्या बाबतीत परत पुढे 8 नंबर, विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेकडून घेण्यात येते काय? होय, आपण सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षेची जबाबदारी घेत असतो. त्यानंतर 9, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करून
आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत काय? यालाही होय करायचं आहे आणि दिलेला रिमार्क कॉपी पेस्ट करायचा आहे. 10 नंबरचा मुद्दा आहे, उपस्थिती संदर्भात सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस सायंकाळी हजेरी नोंदवण्यात येते काय? होय, आपण सकाळ आणि दुपार आणि संध्याकाळी शाळा सोडताना देखील विद्यार्थ्यांची उपस्थितीची किंवा हजेरीची माहिती आपण घेत असतो. कॉपी पेस्ट करायचं आहे दिलेल्या वर्ड फाईलमधून. त्यानंतर 11 नंबरचा मुद्दा आहे, अनुपस्थित विद्यार्थ्याबाबत त्याच्या पालकांना SMS द्वारे कळविण्यात येते का? जे विद्यार्थी आपल्या शाळेत गैरहजर असतात त्यांच्या बाबतीत आपण पालकांना याची कल्पना देतो का किंवा त्यांना मेसेज देतो का? तर होय, आपण तो मेसेज द्यायचा आहे. जे विद्यार्थी अनुपस्थित असतात त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे की आपला विद्यार्थी आज शाळेमध्ये आलेला नाही. त्याला WhatsApp मेसेजद्वारे आपण जो पालकांचा ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावं लिहून किंवा जे विद्यार्थी अनुपस्थित असतील त्यांची नावं टाकून आपण पालकांपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे. कधी-कधी विद्यार्थी शाळेत निघतात आणि अचानक मधल्या वेळेत एखादा विद्यार्थी कुठे दुकानात म्हणा किंवा कुठेतरी राहण्याची शक्यता असते किंवा त्याचं काही आजारी पडला किंवा तो शाळेत पोहोचला की नाही याची कल्पना देण्यासाठी आपल्याला हे कार्य करायचं आहे. त्यानंतर 12 नंबरचा मुद्दा आहे, स्वयमार्थसहाय्यित शाळेने शाळेमध्ये प्रदर्शित विहित अर्हताप्राप्त व अनुभवी समुपदेशकाची नियुक्ती केलेली आहे का? आता हे सेल्फ फायनान्स स्कूलसाठी आहे. ज्या शाळा स्वयमार्थसहाय्यित आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा लागू होतो. त्यांनी होय करायचा आहे आणि केली आहे काय? तर त्या संदर्भात थोडंसं कॉपी पेस्ट इथे करायचं आहे. थोडंसं वर्णन आपल्याला इथे टाईप करायचं आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी आपल्याला हा मुद्दा लागू नाही आहे, लागू नाहीला क्लिक करायचं आहे आणि लागू नाही असं वर्णन इथे लिहायचं आहे. त्यानंतर मनपा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळा यांनी त्यांच्या शाळेतील एक शिक्षक समुपदेशक म्हणून नियुक्ती केली आहे का? आता होय, आपल्याला शाळेतील एका शिक्षकाचं समुपदेशक म्हणून मार्गदर्शक म्हणून नियुक्ती आपल्याला करायची आहे आणि ही जी माहिती आहे ही आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका उच्च शिक्षित किंवा ह्या विषयाची माहिती घेऊन सर्व विद्यार्थ्यांना माहिती देता येईल अशा एका शिक्षकाची नेमणूक आपल्याला इथे करायची आहे. त्यानंतर 14 नंबरचा मुद्दा आहे, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श, गुड टच अँड बॅड टच याबाबतची प्रात्यक्षिके देऊन यातील फरक ओळखायला शिकवण्यात येत आहे का? होय, आपण याबाबतची कल्पना दिलेली आहे. या बाबतीतले काही व्हिडिओज आपल्याला पाठीमागे YouTube चॅनलवर होते. तेही आपण दाखवून विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच बाबत प्रात्यक्षिक दिलेली आहेत आणि आपण ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहेत. त्यानंतर 15 नंबरचा मुद्दा आहे, छळवणूक किंवा धाकट दडपशाहीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला शारीरिक दुखापत होते किंवा मानसिक तणाव व न्यूनगंड निर्माण होतो किंवा आत्मविश्वास कमी होतो अशी कोणतीही कृती यापासून विद्यार्थ्याचा बचाव होण्यासाठी शालेय स्तरावर योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली आहे का? या बाबतीत आपण होय म्हणायचं आहे आणि या बाबतीत आपण उपाययोजना करत असतो किंवा करायची आहे तशा पद्धतीनं परिस्थितीनुसार. त्यानंतर 16 नंबरचा मुद्दा आहे, शाळेच्या परिसरात कोणतेही पान स्टॉल, सिगारेट आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ नसतील याची खात्री शाळेनं केली आहे काय? होय, आपण तंबाखूजन्य पदार्थ किंवा स्टॉल आपल्या शाळेय परिसरामध्ये असतील तर आपल्याला ते हटवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत किंवा आपण त्या बाबतीत फ्लेक्स प्रदर्शित करायचे आहेत. त्या संदर्भात पुढेही त्या एक प्रश्न आहे की शाळेच्या परिसरात कोणतेही पान स्टॉल, सिगारेट, तंबाखूजन्य तत्सम पदार्थ असल्यास शाळेने पोलीस यंत्रणेस याबाबतची माहिती दिली आहे काय? जर असेल तर आपण पोलिसांना कल्पना द्यायची आहे की शाळेच्या आवारात अशा अशा पद्धतीचा स्टॉल आहे आणि मग पुढील कार्यवाही ही पोलीस करून घेतील. त्यानंतर शासन निर्देशाप्रमाणे शाळेमध्ये तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे काय? होय, आपण तक्रार पेटी बसवलेली आहे. आठवड्यातून किमान 2 वेळा तक्रार पेटी उघडण्यात येते काय? होय, आपण आठवड्यातून किमान 2 वेळा वार ठरवून घेतलेले आहेत त्यावेळी आपण ही तक्रार पेटी उघडायची आहे. तक्रार पेटीमध्ये प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही खाली याची लेखी नोंद ठेवण्यात येते का? होय, आपण जर तक्रार पेटीमध्ये काही नोंदी किंवा ज्या तक्रारी आल्या असतील त्याची लेखी नोंदीचं तक्रार रजिस्टर जे आहे ते आपण बनवायचं आहे किंवा त्यामध्ये आपल्याला त्या नोंदी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याबाबतचा अभिलेख किमान 6 महिन्यासाठी जतन करून ठेवण्यात येतो काय? होय, आपण याबाबतचा अभिलेख 6 महिन्यासाठी किंवा
कायमस्वरूपी आपण ते जे तक्रारीचं रजिस्टर आहे ते आपल्याकडे असायला हवं. शाळेमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे काय? होय, शाळेमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आलेले आहे. सखी सावित्री समितीची दरमहा बैठक होत आहे का? होय, सखी सावित्रीची दरमहा आपल्याला बैठक घ्यायची आहे. सखी सावित्री समितीचे बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे का? होय, या सखी सावित्री समितीचे इतिवृत्त सुद्धा आपल्याला ठेवायचे आहे. महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे का? होय, आपण त्या बाबतीत समिती स्थापन केलेली आहे. महिला तक्रार निवारण समितीची दरमहा बैठक होत आहे का? होय, आपण दरमहा महिला तक्रार निवारण समितीची बैठक घ्यायची आहे. महिला तक्रार निवारण समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे काय? होय, त्याचे इतिवृत्त आपण ठेवायचे आहे. शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे काय? होय, आपल्या शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असतील तर आपण होय म्हणायचं आहे. आणि सद्यस्थितीमध्ये जर कॅमेरे नसतील तर नाही असं म्हणायचं आहे. सध्या कॅमेरे बसवलेले नाही. त्यानंतर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याची सीसीटीव्हीची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. आणि ही जी संख्या आहे ती इंग्रजीमध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. मराठी अंक या ठिकाणी घेतला जाणार नाही. त्यामुळे इंग्लिश अंक आपल्याला इथे टाकायचा आहे. सीसीटीव्ही कॅमेरे वर्गखोल्यांचे प्रवेशद्वार, कॉरिडॉर, मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे गेट, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहांच्या बाहेर इत्यादी ठिकाणी बसवण्यात आले आहे काय? होय, सगळ्या ज्या ठिकाणी आपल्याला कॅमेरे बसवण्यास सांगितलेले आहे त्या सर्व ठिकाणी कॅमेरे आहेत या बाबतीतलं वर्णन आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी हे बसवलेलं नाही अशा पद्धतीने वर्णन टाकायचं आहे. मुख्याध्यापकाकडून आठवड्यातून किमान 3 वेळा फुटेज तपासणी केली जाते काय? होय, आपल्याला आठवड्यातून 3 वेळा या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील करायची आहे की आपल्या शाळेमध्ये जर आपण नसताना किंवा इतर वेळेत कुठली व्यक्ती किंवा एखादं हिंस्र श्वापवध किंवा इतर काही गोष्टींची आपल्याला या ठिकाणी तपासणी करायची आहे. आपण हे सीसीटीव्ही फुटेज पाहायचं आहे. सीसीटीव्ही फुटेजचे बॅकअप किमान 1 महिना जतन करण्यात येते काय? होय, आपण किमान मागील 1 महिन्याचं सीसीटीव्ही फुटेजचं बॅकअप आपल्या ड्राईव्ह मध्ये, कॅमेऱ्याचं जे ड्राईव्ह आहे त्यामध्ये डिस्क आहे त्यामध्ये आपल्याला सेव्ह ठेवायचं आहे. 1 महिन्यानंतर त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्याला डिलीट करायचं आहे. किंवा नाही केलं किंवा आपल्या स्टोरेजनुसार आपण हा निर्णय घ्यायचा आहे. पण किमान 1 महिन्याचं आपल्याला बॅकअप ठेवायचं आहे. त्यानंतर एकूण कार्यरत शिक्षकांची संख्या इथे टाकायची आहे. आणि चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकांची संख्या देखील आपल्याला इथे विचारलेली आहे. आता कार्यरत शिक्षकांची संख्या टाकून झाल्यानंतर ते जितके कार्यरत शिक्षक असतील, आता ते नियमित असतील, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतील, परंतु सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी आपल्याला इथे आवश्यक आहे. जे त्या शिक्षकांची चारित्र्य पडताळणी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. जितक्या जणांची चारित्र्य पडताळणी झाली असेल त्यांची संख्या इथं नमूद करायची आहे. चारित्र्य पडताळणीबाबतचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. जर कोणाची चारित्र्य पडताळणी राहिली असेल तर आपण ती चारित्र्य पडताळणी व्हिडिओच्या मदतीनं पाहून लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. त्यानंतर सर्व शिक्षकांची नियमित बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे काय? म्हणजे आपल्याला इथे जे नियमित किंवा कंत्राटी पद्धतीनं हे सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि ती असावी, त्याची एक स्वतंत्र फाईल शाळेमध्ये करायची आहे. त्यानंतर एकूण कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आपल्याला इथे टाकायची आहे. आता इथे होय करायचं आहे. पण आपल्याकडे कार्यरत शिक्षक संख्या जितकी असेल तितकी टाकायची आहे. आपल्याकडे नसेल तर आपण 0 लिहून या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या करायची आहे. नसेल तर नाही सुद्धा आपण इथे टाकायचं आहे. परंतु नाही घेतल्यानंतर इथे एरर येतो, त्यामुळे मी होय करून 0 असं केलेलं आहे. कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी नाही. जर नाही म्हणून सेव्ह झालं तर ओकेच आहे, जर नाही केलं तर ओकेच आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची सुद्धा संख्या आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर नियमित बाह्य स्रोताद्वारे किंवा कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केलेली आहे का? लागू नाही आणि शिक्षकेतर कर्मचारी नाही असा ऑप्शन आपल्याला इथे निवडायचा आहे. त्यानंतर शाळेने वाहतूक, सुरक्षा, गृह व्यवस्थापन तसेच उपहारगृह यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे काय? आता इथे होय करायचं आहे. आता इथे उपहारगृह असा जरी शब्द असला तरी आपल्याकडे जे आपलं किचन शेड आहे किंवा आपलं
शालेय पोषण शिजवण्यासाठीचं जे गृह आहे त्याला आपण गृहीत धरून इथे होय करायचं आहे आणि किती कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे ती संख्या आपल्याला इथे टाकायची आहे आणि हाही रिमार्क एक्सेल फाईल मधून आपण कॉपी पेस्ट पद्धतीनं या ठिकाणावरून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर शालेय वाहतूक सुरक्षा, आता इथे वाहतूक पण विचारलंय, गृह व्यवस्थापन विचारलंय, उपहारगृह पण विचारलंय, त्यामुळे इथे एकूणच संख्या टाकायची. जर वाहतूक पण असतील, गृह व्यवस्थापन पण असेल, उपहारगृह पण असेल तर त्यांची इथे एकूण संख्या टाकायची आहे आणि आपण इतर जिल्हा परिषद शाळा ज्या असतील त्यांनी फक्त स्वयंपाकी व मदतनीसची माहिती इथे ती संख्या आपल्याला इथे टाकायची आहे आणि त्यांची सुद्धा संख्या टाकून झाल्यानंतर त्यांची सुद्धा चारित्र्य पडताळणी झालेली आहे काय, तर इथे सुद्धा आपल्याला त्या सुद्धा स्वयंपाकी आणि मदतनीस यांची सुद्धा चारित्र्य पडताळणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याची संख्या इथे टाकायची आहे. त्यानंतर वाहन चालकाने काही अपघात केला आहे किंवा निष्काळजीपणा केला आहे, वाहन चालवण्याबद्दल वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे किंवा कसं याची पडताळणी करण्यासाठी वाहन चालकाची पार्श्वभूमी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापनकडून तपासणी करण्यात आलेली आहे काय. आता जे हे आपल्याला या ठिकाणी लागू नाही आहे जिल्हा परिषदसाठी, परंतु ज्या शाळांना हा लागू आहे त्यांनी इथे जो कर्मचारी जो वाहन चालक आपल्याला नेमणूक करायची आहे त्याची सर्व पार्श्वभूमी तपासणी करूनच त्याची निवड आपल्याला करायची आहे. त्यानंतर 43 नंबरचा मुद्दा आहे, वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थाचे सेवन करतो किंवा कसे याची पडताळणी नियमित केली जाते काय. होय, आता असेल तर होय, नसेल तर लागू नाही हा पर्याय इतर शाळांसाठी आहे. ज्यांच्याकडे वाहन चालक आहे त्यांनी याची संपूर्ण तपासणी करूनच इथे रिमार्क नोंदवायचा आहे. त्यानंतर सर्व स्कूल बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत काय. जी स्कूल बस आहे ते त्यासाठी आता बाकीच्या शाळांना लागू नाही हा पर्याय राहील, पण ज्यांच्याकडे स्कूल बस आहे त्या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य आहे. त्याची संख्या सुद्धा आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर 46 नंबर हे पण स्कूल बसेससाठी आहे, तर तो योग्य वाचायचा आहे. त्यांची सुद्धा वर्तणुकीची पडताळणी सुद्धा करून घ्यायची आहे. 47 नंबरचा मुद्दा आहे, सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालकाची आवश्यक वैयक्तिक माहिती पालकांकडे, स्वतःकडे किंवा मुख्याध्यापकांकडे आहे. सर्वांकडे ही माहिती द्यायची आहे. लागू नसेल तर लागू नाही करायचं आहे. 48 नंबरचा मुद्दा आहे, मुलींसाठी स्वच्छतागृहाजवळ एक महिला परिचर तैनात केली आहे का. आता हे मोठ्या शाळांकडे अशा पद्धतीचं महिला कर्मचारी असू शकतात, परंतु आपण सोयीनुसार आपल्या शाळेतील एखादी विद्यार्थी मोठ्या वर्गातील जी आहे ती विद्यार्थी प्रतिनिधी जी आहे तिला आपण उपस्थित ठेवायचं आहे आणि तशा पद्धतीचा रिमार्क आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मुलांसाठी सुद्धा सेम आहे. 50 नंबरचा मुद्दा आहे, मुलींसाठी स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि इन्सिनरेटर मशीन बसवण्यात आलेले आहे का. तर हा मुद्दा ज्या शाळांसाठी लागू आहे त्यांनी लागू करायचा आहे, ज्यांना लागू नाही त्यांनी नाही म्हणून लागू नाही असं करायचं आहे. मोठ्या वर्गासाठी हा मुद्दा आहे. त्यानंतर 51 नंबर, प्रवेशद्वाराजवळ अभ्यागताचे प्रवेश निर्गमन नोंदवही ठेवण्यात आलेली आहे का. जे आपण म्हणतो व्हिजिटर्स बुक किंवा शाळेच्या एंट्रन्सवर एक व्हिजिटर्स बुक कोण शाळेमध्ये येत आहे कोण जात आहे, तर प्रवेशद्वाराजवळ आपल्याला हे व्हिजिटर्स बुक ठेवायचं आहे. त्याची एक फॉर्मॅट आहे, तो देखील आपल्या तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या ग्रुपवर आपण पाठवू किंवा त्याची एक रजिस्टर बनवायचं आहे. त्याचे काय फॉर्मॅट्स असतील त्याचं एक PDF आपण बनवलेलं आहे. आवश्यक असल्यास आपण ग्रुपची जॉईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून ग्रुप जॉईन करायचा आहे आणि आपल्याला आवश्यक माहिती ग्रुपवर मागवायची आहे, आपल्याला ती तिथे मिळेल. त्यानंतर व्यक्तिगत किंवा आर्थिक माहिती विनंती करणारे अवांछित संदेश, ईमेल किंवा पॉपअप यांना प्रतिसाद देण्याच्या धोक्यांबद्दल मुलांना आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली आहे का. आता याबाबत जे सायबर सिक्युरिटीज जे आहेत किंवा वैयक्तिक मेसेजेस जे आहेत त्याबाबत आपण पालकांना, विद्यार्थ्यांना आपण ज्या पालक मीटिंग्स घेतो त्यामध्ये ह्या संपूर्ण माहिती आपण देत असतो किंवा दिली नसेल तर आपण द्यायची आहे आणि इथे योग्य रिमार्क नोंदवायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन सुरक्षेच्या दृष्टीने फसवणूक करण्यासाठी प्राप्त होणारे ऑनलाईन संदेश, फिशिंग आणि अयोग्य ऑनलाईन वापराबाबतच्या जोखमीबद्दल विद्यार्थ्यांकरिता वयोमानानुसार जागरूकता सत्रांचे आयोजन केले आहे काय. तर आपण जो शनिवारी जो आनंददायी उपक्रम घेतो या उपक्रमामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन फ्रॉड असतील याबाबतची माहिती आपण विद्यार्थ्यांना दाखवायची आहे, द्यायची आहे.
त्यानंतर 54 नंबरचा विद्यार्थी आहे, अज्ञात व्यक्तीकडून फोटो काढण्यासाठी संधी न देण्याबाबत शाळांनी मुलांना समजावे, मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे मुलांना अनोळखी व्यक्तीचे सेलफोन, लॅपटॉप, टॅब किंवा आयपॅड्स यासह डिजिटल उपकरणे पाहू नयेत याबाबत मार्गदर्शन करायचं आहे. होय, याबाबतीत आपण सर्वांना माहिती द्यायची आहे. त्यानंतर इथे 55 नंबर, अज्ञात व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना आलेले संदेश किंवा गुप्त ठेवण्याच्या विनंतीसारखी कोणती संशयास्पद ऑनलाईन कृती याबाबत निर्भयपणे तक्रार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे काय? जर अशा पद्धतीचं काही माहिती मिळत असेल आणि येत असेल तर विद्यार्थ्यांना ती देण्याबाबतीत किंवा कोणावर असे काही विद्यार्थी लाजळू असतात तर त्यांना आपल्याला प्रबलन द्यायचं आहे, त्यांना प्रोत्साहित करायचं आहे ती माहिती देण्यासाठी आणि ती घ्यायची आहे आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करायची आहे. त्यानंतर शिक्षक किंवा पालकांना बालकांच्या हक्काबाबत तसेच बालकांशी संबंधित बाल न्याय काळजी म्हणजेच पोक्सो जो कायदा आहे याची माहिती देण्यात आलेली आहे काय? होय, आपण याबाबतचं जे GR असतील ते पालक ग्रुपवर पाठवत असतो किंवा ज्या माता पालक असतील, महिला तक्रार निवारण असेल, विद्यार्थ्यांबाबत आपण ह्या कायद्याविषयी माहिती द्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित करण्यात आली आहे काय? डिझास्टर मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ते आपल्याकडे उपलब्ध असायला हवं. होय आणि योग्य तो रिमार्क इथे टाकायचा आहे. विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे काय? होय, आपण विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करायची आहे. त्याची बैठक होते काय? त्याची बैठक दरमहा आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीच्या बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आलेले आहे काय? होय, त्याचे इतिवृत्त सुद्धा आपण ठेवायचं आहे. त्याचं रजिस्टरच करून ठेवायचं आहे जेणेकरून ते आपल्याला केव्हाही कधीही जेव्हा आपले प्रशासकीय अधिकारी आपल्याला तपासणी करण्यासाठी येतील तेव्हा ते आपल्याला दाखवता येईल. आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे मुख्याध्यापकाचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकून ही माहिती सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर आपला डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीने माहिती येईल. पुन्हा क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे आणि ही विद्यार्थी सुरक्षेची माहिती आपली फक्त सेव्ह झालेली आहे, परंतु आपल्याला त्याला फायनलाइज करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात खाली यायचं आहे आणि ते फायनलाइज नावाचा जो टॅब आहे या फायनलाइज नावाच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे कृपया खालील प्रश्नांसाठी होय, नाही, लागू आहे एकापेक्षा जास्त पर्याय आपण निवडू शकता. त्याला ओके करायचं आहे आणि ही माहिती फायनलाइज करायची आहे. परंतु एक गोष्टीची काळजी इथं घ्यायची आहे, आपण फायनलाइज केल्यानंतर आपल्याला या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्यामुळे आपण इथे जी माहिती आहे ती माहिती अचूक निवडायची आहे. आता इथे पाय रेड रंगामध्ये एरर आलेले आहेत. आपल्याला इथे होय, नाही ही स्वरूपात ही माहिती निवडून अचूक ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे होते. ते टाकून घ्यायचे आहे आणि जर दुरुस्ती करायची असेल तर थोडा वेळ घ्या. याची Ctrl+P करून आपण याची PDF देखील सेव्ह करून घेऊ शकता. याची प्रिंट काढा आणि ती पुन्हा एकदा काळजीनं वाचा आणि वाचून झाल्यानंतर आपली खात्री झाली त्यानंतरच आपण फायनलाइज हे बटन दाबायचं आहे आणि ही माहिती फायनलाइज करायची आहे. ही माहिती फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला इथे फायनलाइज झालेलं दिसेल. इथे आपल्याला माहिती फायनलाइज झालेली दिसेल. तर अशा पद्धतीनं आपण ही संपूर्ण माहिती अचूकरित्या भरायची आहे. काही अडचण किंवा काही समस्या असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ग्रुपच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याची वर्ड फाईल आपल्याला इथे प्राप्त होईल. कमीत कमी वेळेमध्ये ही माहिती भरण्यासाठी आपल्याला त्या फाईलची मदत होणार आहे आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन अपडेट्स आपल्याला या यूट्यूब चॅनलवर भेटतील. त्यासाठी सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.